येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे. आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री. नाशिकमध्ये आशा अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचं कार्यालय सुरू झालंय. मागील 17 वर्षांपासून अन्याय अत्याचाराविरुद्ध लढा देणाऱ्या आणि महिला हक्क समितीद्वारे महिलांना न्याय मिळवून देणाऱ्या कविता पवार यांच्या आशा अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या कार्यालयाचं उद्घाटन नुकतेच संपन्न झालंय. बालाजी सोशल फाउंडेशनचे आणि आशा अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे आधारस्तंभ कैलास अण्णा मुदलियार यांच्या शुभ हस्ते हे उद्घाटन संपन्न झालंय. या निमित्तानं फुले नगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज या तीनही महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. गेल्या 17 वर्षांपासून महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी महिला हक्क समिती आणि बाल गुन्हेगारांना मार्गदर्शन करून त्यांचे करिअर घडवून तसेच नवविवाहित जोडप्यांमध्ये झालेला वादविवाद मिटवून पुन्हा त्यांचा संसार मार्गी लावणाऱ्या कविता पवार, कविताजी यांचं कार्यालय फुले नगर येथे सुरू झालंय. याबाबत कविता पवार यांनी अधिक माहिती दिली आहे. नमस्कार, मी कविता पवार. मी 2007 पासून महिला हक्क संरक्षण समिती चालवते. बाल गुन्हेगारांचे काउन्सिलिंग करणं, नवरा बायकोचे भांडणं. तसं माझा एरिया हास्लम एरिया असल्यामुळे इथे रोज काही ना काही भांडणं असतात आणि थोडेसे क्रिमिनल एरिया आहे माझा. फुले नगर म्हटलं म्हणजे थोडीशी दादागिरी करणारे मुलं आहेत. त्यामुळे मी 2007 पासून बाल गुन्हेगारांचं काउन्सिलिंग करणं, मुलांना एक चांगलं नागरिक बनवणं याच्यासाठी माझे नेहमी प्रयत्न असतात. तसं मी केलं पण आहे. मी बऱ्याचशा बाल गुन्हेगारांना दत्तक घेतलेलं होतं किंवा त्यांचं मी चांगलं पालन पोषण करून त्यांना चांगला कामाला लावून आणि आज ते त्यांचं स्वतःचा प्रपंच सांभाळतात आणि गुन्हेगारीपासून फार दूर आहे. त्याच्यानंतर मी आता पुन्हा आज 2024 मध्ये माझं ऑफिस पुन्हा टाकलंय. माझ्या ऑफिसचे माझे मार्गदर्शक माझा मोठा भाऊ कैलास अण्णा मुदलियार, बालाजी सोशल फाउंडेशन यांच्या आधाराने आणि यांच्या सहकार्याने मी आज हे ऑफिस टाकलेले आहे आणि त्यांचा मला वेळोवेळी प्रत्येक कामामध्ये मला त्यांचा खूप सपोर्ट असतो. त्यांच्या मार्गदर्शनानेच मी आज पुढचं पाऊल उचललेलं आहे. आज त्यांची उपस्थिती होती, त्यांच्या हातानेच मी उद्घाटन केलं. माझे दुसरे भाऊ अजय भाऊ बागुल, मामाजी राजवाडे, कविताताई करडक, आशाताई मोरे, जयताई गांगुर्डे आणि मुन्नाभाई अन्सारी राष्ट्रवादी काँग्रेस, संजू भाऊ गालपाडे अशा बऱ्याच जणांनी इथे मला शुभेच्छा दिल्या आणि माझ्या वॉर्डातल्या सगळ्या महिलांनी, माझ्या वॉटर ग्रेडच्या सगळ्या महिलांनी, सगळ्या मुलांनी येऊन मला शुभेच्छा दिल्या. माझ्यावर भरपूर त्यांनी भरोसा टाकला आणि मी त्यांचा विश्वास कधीही पडू देणार नाही. त्यांच्या प्रत्येक गोष्टीला आणि प्रत्येक सुखदुःखामध्ये मी खरोखर हजर राहणार. आज आमच्या कविताताई पवार यांनी आपल्या आई आशाताई करडक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आशा नावाची सामाजिक संघटना इथे काढलेली आहे, जी महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणार आहे. आमच्या कविताताईंना मार्गदर्शन करायला आमचे अण्णा कैलास मुदलियार आहेत. अजय बागुल आणि मामा राजवाडे सुद्धा इथे उपस्थित झालेले होते. आमच्या आशाताई मोरे सुद्धा इथे आहेत. लोकेश करडक इथे आहेत. आमच्या कविता तशा पूर्वीपासून डॅशिंगच आहेत आणि महिलांना खऱ्या अर्थानं न्याय मिळवून देण्यासाठी त्या काम करणार आहेत. त्यांच्या या आशा संघटनेला मी मनापासून माझ्या परिवाराच्या वतीनं, माझ्या पक्षाच्या वतीनं जाहीर पाठिंबा तर देतेच, पण हार्दिक शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. शरदचंद्र पवारचे शहराचे उपाध्यक्ष, महिला उपाध्यक्ष आणि आजच त्यांनी जे अत्याचार निर्मूलन समिती स्थापन केलेलं आहे. खरं तर आधीपासून ते महिलांसाठी, लोकांसाठी काम करत आलेले असे आमचे राष्ट्रवादीचे वाघीण कविताताई पवार यांच्या नवीन या संस्थेस मनपूर्वक शुभेच्छा देतो. आदरणीय आमचे शहर जिल्हाध्यक्ष गजानन नानासाहेब शेलार ते बाहेरगावी असल्या कारणाने येऊ शकले नाही, त्यांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि सर्व राष्ट्रवादी कुटुंबाच्या वतीने, आपल्या अन्सारी परिवाराच्या वतीने खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय राष्ट्र. या ठिकाणी परिसरातील नागरिकांना शासकीय सर्व ऑनलाईन फॉर्म, दाखले आणि शासकीय योजना, आधार कार्ड, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड आणि इतर शासनाच्या योजनांची माहिती देखील आशा अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या नाशिक कार्यालयात मिळणार आहे.
आणि या सर्व बाबींसाठी मदत लागल्यास कार्यालयामध्ये जरूर यावे असे आवाहन कविता पवार यांनी केले। या उद्घाटन सोहळ्यास अजय बागुल, मामा राजवाडे, संजय गालपाडे, मुन्नाबाई अन्सारी, कविता कर्डक, आशा मोरे, अनिता दामले, जया गांगुर्डे यांच्यासह प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि वॉटरग्रेसचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल